वळूयात पुढच्या बातमीकडे। अहिल्यानगरच्या राजूरमधून निघालेल्या लॉंग मार्चला मोठा प्रतिसाद मिळतोय। लॉंग मार्च अकोले या शहरातनं संगमनेरकडे आता रवाना झालाय। यामध्ये शेतकरी, आदिवासी बांधव, अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे। दरम्यान सरकारकडून लॉंग मार्चची दखल घेण्यात आली असून आंदोलकांना चर्चेचंही निमंत्रण देण्यात आलंय। डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने आता रवाना झालंय। सरकारशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मोर्चा देखील सुरू राहणार आहे अशी माहिती मिळते। संघटना आणि सुटीच्या वतीनं लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं आणि लॉंग मार्चचा आता दुसरा दिवस आहे। आपण बघू शकतो अकोले शहरातून आता संगमनेरच्या दिशेने हा सर्व लॉंग मार्च आता कूच करतो आहे। आज लॉंग मार्चचा दुसरा दिवस आहे आणि कालपेक्षा अधिक आंदोलक जे आहेत ते या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। राष्ट्रीय नेत्या मरियम ढवळे यासह डॉक्टर अजित नवले हे देखील या लॉंग मार्च मध्ये आहे। खरं तर एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे मोर्चा अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। कारण या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं जे आंदोलक आहेत त्यांच्या शिष्टमंडळाला मुंबईमध्ये बैठकीचे आमंत्रण दिलेलं आहे। एकंदरीत आजचा हा दुसरा दिवस जो आहे हे जे लाल वादळ आहे हे घोंघवताना जे चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कैलास मी मनोज गाडकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांचं मिळून 15 जणांचं शिष्टमंडळ, ज्याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे, सर्व संघटनांचा समावेश आहे, बांधकाम कामगार फेडरेशनचे आमचे नेते त्यांचा समावेश आहे। आम्ही आता मुंबईकडे निघालेलो आहोत। 4 वाजता बैठक आहे, 3 वाजता आम्ही तिथे पोहोचणार आहोत। आमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। आमच्या राष्ट्रीय नेत्या कॉम्रेड मरियम ढवळे यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे। त्या आमच्याबरोबर आत्ता या सगळ्या मार्चमध्ये सामील झालेल्या आहेत आणि म्हणून एक चांगलं शिष्टमंडळ जे अभ्यासू आहे, मागण्यांच्या बद्दलची जाण आहे आणि प्रश्न सोडून घेण्याच्या बद्दलचे काही अनुभव असणारं शिष्टमंडळ आम्ही बनवलंय आणि आम्ही आता मुंबईच्या दिशेने